नमस्कार, मी प्रियंका तेंडोलकर. मी एक नवीन गोष्ट घेऊन रंगभूमीवर येतेय आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्या कामाला मग ते टीव्हीवरचं असू दे किंवा स्टेजवरचं असू दे, तुम्ही माझ्या कामाला कायम प्रेम दिलंत. असंच प्रेम तुम्ही यापुढेही द्याल अशी माझी खात्री आहे. मी एक नवीन नाटक घेऊन येतेय ज्याचं नाव आहे काटकोन त्रिकोण. हे नाटक लिहिलं आहे विवेक बेळे यांनी. खूप उत्कृष्ट लिहिलेलं नाटक आहे. कमाल मांडणी त्या नाटकाची इतकी सुंदर आहे. त्यानंतर त्याचं दिग्दर्शन केलं आहे अजित भुरे सरांनी आणि जसं त्रिकोण आपण त्या नाटकाच्या नावातच आहे. तर तसं आम्ही त्रिकोणी आमची कास्ट आहे. मी, सुयश टिळक आणि शरद पोंक्षे सर. सो आम्ही तिघं घेऊन येतोय हे नाटक. सो माझी खात्री आहे की तुम्हाला हे नाटक पण नक्की नाही, आवडेल. मुळात यांना प्रॉब्लेम सोडवायचा नसतोच. अरे प्रॉब्लेम असेल तर तो सुटेल ना. आमच्या घरात प्रॉब्लेम कसा असतो माहितीये? जेवणाच्या ताटात वरणाखाली भात अडकलाय, वरून तूप सांडलंय, आता भात कसा काढू? खरं तर माझ्या आईची ही जास्त इच्छा असते, की मी नाटकात काम करावं. सो तिचं कायम एक असतं ना, की आपण मॅनिफेस्ट करत असतो काही ना काहीतरी. तर ती कायम मॅनिफेस्ट करत असते, "तुला नाटक मिळायला हवं, तुला नाटक मिळायला हवं." आणि मला असं होतं, की "हो मम्मा, ते मिळेल, मिळेल. चांगलं मिळायला हवं नाटक. ते नाटक चालायला हवं." अशा अनेक गोष्टी असतात. तर जेव्हा मला ह्या नाटकासाठी विचारणा झाली, तेव्हा मी पहिला ऑब्व्हियसली फोन आईला केला, की "मला असं-असं नाटक विचारलंय. तू हो म्हणालीस ना?" म्हटलं, "हो, मी म्हणाले त्यांना हो." "हां, होय, बघ, बघ मला वाटलंच होतं तुला मिळणार आहे नाटक वगैरे." आणि ती माझ्यापेक्षा जास्त खुश आणि जास्त एक्साइटेड होती. सो 100% हे नाटक माझ्यासाठी काय देतंय तर पहिली गोष्ट म्हणजे ना, कुठलंही काम स्पेशली स्टेजवरचं आपण जर म्हटलं तर कितीही मोठा कलाकार असला तरी त्याच्या पोटात एक भीती असते, की आपल्याच्याने या गोष्टी घडतील की नाही? आपल्याला त्याच एनर्जीने तेच सादरीकरण आपल्याला सतत जेव्हा करायचं असतं, तेव्हा आपण तीच इंटेन्सिटी देऊ शकतो की नाही? अनेक गोष्टी असं अनेक फॅक्टर्स असतात. त्यामुळे नो डाउट मला कुठलंही काम चॅलेंजिंगच वाटतं. सुरुवातीला जेव्हा ते माझ्याकडे येतं तेव्हा मला असं असतं की होईल ना, होईल ना, होईल ना, होईल ना हे असतंच. स्पेशली हे नाटक तुमच्या बुद्धीला स्पर्श करणारे आपण असं म्हणतो पण आहे. सो हे इतकं माइंड गेमवालं नाटक आहे ना, की प्रेक्षक किंवा आम्ही सादर करतोय, थोडं पण इथे-तिथे झालं ना, तर आम्हीही डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो. इतकं ते शार्प नाटक आहे. पण त्याचबरोबर ते तुम्हाला हसवतं, खेळवतं आणि तुम्हाला धरूनही ठेवतं. सो या सगळ्या गोष्टी जसं लेखकाने उत्तम लिहिलं आहे, दिग्दर्शकाने उत्तम बसवलंय, पण आमची जबाबदारी आहे, की ते होल्ड करून ठेवणं आणि ते पुढे नेणं. सो मला वाटतं हे जास्त चॅलेंजिंग आहे आणि आय होप की मी असं नाही म्हणणार कधीच, की मला एखादी गोष्ट जमली आहे. पण मी ते जमवण्याकडे प्रवास माझा सुरू आहे इतकं नक्की. आधी तर मी ॲक्चुअली त्यांना शरद सर म्हणायचे. मला खूप भीती होती त्यांची. मी जेव्हा हे नाटक विचारलं तेव्हा त्यांचं नाव अर्थात मला माहीत होतं, की ते सुद्धा आहेत या नाटकात. मला नाटकाचं दडपण होतं आणि त्याच्याहून काही अंशी जास्त ह्याचं होतं, की शरद सर आहेत त्यात. तर आपण जे काम करतो आम्ही आता खूपच नवीन पिढी आहोत त्यांच्यासाठी. त्यांनी इतकी वर्ष काम केलंय. म्हणजे त्यांनी जवळ-जवळ 60 वर्ष काम केलंय. आणि म्हणजे 60 वर्षांचे ते आहेत आणि मी त्यांच्या निम्मी आहे. सो त्यांचा एक्सपिरियन्स या माझ्या एक्सपिरियन्सपेक्षा दुपटीने पण जास्त आहे. सो ह्याच्यामध्ये आपण किती निभाव लावू शकतो ह्याचं एक सतत दडपण सुरुवातीला मनात होतं. बट हळू-हळू जेव्हा रिहर्सल सुरू झाल्या आणि सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या, तेव्हा मला जाणवलं, की त्यांची जी पर्सनॅलिटी जी युजुअली प्रोजेक्ट होते सगळ्यांवरती, ती अजिबात तसे नाहीयेत. म्हणजे इतका गोड माणूस आहे ना, इतका गोड माणूस आहे ना, की एकतर त्यांनी मला अनेक गोष्टी इतकं म्हणजे हात धरून शिकवतो म्हणतात ना, तसं शिकवलं, की नाही हे बघ हे असं वाक्य घे, मग त्याच्यावर स्ट्रेस. आजही ते मला ओरडतात काहीतरी, नाही त्याच्यावर मग मी म्हणते, "नाही हो, मला ते असं वाटत होतं म्हणून मी तसं केलं." "नाही, नाही, तसंच घे." आणि व्हेरी केअरिंग खूप प्रेमळ माणूस आहे. माझं भाग्य आहे, की मला तो माणूस म्हणजे त्यांच्यासोबत काम करायला मिळणं ही एक गोष्ट आहे, पण
ते माणूस म्हणून कसे आहेत हे अनुभवायला मिळतंय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तारेवरची कसरत खरं तर अ, जितकी आमची होत असते, तितकीच ती अख्ख्या युनिटची होत असते तिथे शूट करताना किंवा इथल्या युनिटची होत असते नाटक करताना. कारण त्यांचा टेलिकास्ट अडलेला असतो, यांचा प्रयोग अडलेला असतो आणि आपली कसरत होत असते. पण अर्थात आपल्यासोबत तेही सफर करत असतात. आज मी ठरलं तर मी कायम माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये माझ्या टीमला थँक यू म्हणत आले. पण आज एक विशेष थँक यू म्हणायची इच्छा आहे माझी कारण ह्या नाटकाच्या रिहर्सल्समुळे अ, मला दिवसा वेळ देता येत नाही शूटिंगला. सो मी रात्री शूटिंग करते आणि मग दिवसा रिहर्सल करते. पण त्याही पलीकडे जाऊन ती सगळी जी टीम आहे आमची, ती खास माझ्यासाठी नाईट शूट करते गेले काही दिवस. सो माझ्यासाठी ही जास्त स्पेशल गोष्ट आहे, की आणि एकही माणूस तक्रार करत नाही, की "यार असं तुझ्यासाठी करावं लागतंय, तुझ्यामुळे आम्हाला नाईट शिफ्ट करावी लागते." बरं तेही नाईट करून डे करतायत म्हणजे असं नाहीये. पण माझ्यासाठी ती खूप स्पेशल गोष्ट आहे, की ती माणसं माझ्यासाठी प्रयत्न करतायत, की मला काहीतरी वेगळं शोधता यावं आणि वेगळं करता यावं. सो ठरलं तर मगच्या टीमला, सोहम प्रोडक्शनच्या टीमला खूप म्हणजे खूप मनापासून थँक यू, की तुम्ही मला सपोर्ट करताय आणि म्हणून मी एक काहीतरी वेगळं एक्सप्लोर पाहते आणि करू शकतेय. सो थँक यू. डेफिनेटली बिझी लाईफ मला भयंकर आवडते. म्हणजे मी आज सकाळी अजिबात झोप झाली नव्हती कारण 7:00 वाजता पॅकअप झालं आणि इथे 10:00 ला पोहोचायचं होतं. सो ट्रॅव्हल करून यायचं होतं, आवरून यायचं होतं. त्यात अजिबातच झोप झाली नाही आणि कालही दिवसा रिहर्सल होती, सो तेव्हाही नाही. बट जेव्हा मेंदू चालत नव्हता, तेव्हा प्रवासात मी स्वतःला म्हटलं, की आपण नशीबवान आहोत, की आपल्याला झोप कमी मिळते. कारण ज्यांच्याकडे काम नसतं, त्यांच्या आयुष्यात झोप खूप असते, पण ते समाधान नसतं, जे आज माझ्याकडे आहे. सो मी ह्या गोष्टीला कायम ग्रेटफुल राहीन, की नाही मिळाली झोप तरी ठीक आहे. आज नाही तर उद्या झोपू आपण, पण होईल. एक नवीन काहीतरी करतोय ह्याचा आनंद जास्त. आणि स्पेशली सॉरी मी तुला हे केलं. स्पेशली मला गंमत हे काम करताना ह्याची येते, की गेले 3.5-4 वर्ष ठरलं तर मगमुळे मला एका विशिष्ट भूमिकेत लोकांना बघायची सवय झाली आहे. बऱ्याच जणांना असं वाटायला लागलं होतं, की मी तशीच आहे किंवा वाटत असेलही. मी तशी नाहीये. आणि ती इमेज ब्रेक करून काहीतरी वेगळं करायला मिळतं आहे आणि स्वतःला सिद्ध करता येतंय. ह्याच्यात जास्त गंमत येतेय, की आपल्याला आपल्यात ती छटा तर दिसत नाहीये ना, आपण वेगळं तर करतो आहे ना. तो ही जास्त मला वाटतं तारेवरची कसरत आहे शूट आणि हे मॅनेज करण्यापेक्षा. सो ते मी आत्ता एक्सप्लोर करते एवढं नक्की. मी प्रेक्षकांना आवाहन करेन, की आम्ही खूप मेहनत करतोय प्रत्येक जण करत असतो, पण आम्हीही करतोय आणि मराठी नाटक जगवणं हे प्रेक्षकांच्या हातात आहे. आम्ही खूप धाडस करून हे नाटक पुन्हा रंगभूमीवर घेऊन येतोय. कारण काही वर्षांपूर्वी म्हणजे मला वाटतं 12 वर्षांपूर्वी हे नाटक आलं होतं रंगभूमीवर आणि तेव्हाही दिग्गज कलाकार त्यात काम करत होते. ते तेव्हाही गाजलं होतं आणि आज आम्ही त्या नाटकाला हात घालतोय, जे तेव्हा गाजलेलं आहे. त्यामुळे आमच्यावरही खूप दडपण आहे, आम्हालाही खूप भीती वाटतेय. पण तुम्ही ह्या संचाला सुद्धा तितकंच प्रेम द्याल आणि आपुलकी द्याल अशी माझी इच्छा आहे आणि माझी आशा आहे. तर ठरलं तर मग तुम्ही पाहताच. तसंच काटकोन त्रिकोण पाहायला सुद्धा विसरू नका, पण थिएटरमध्ये येऊन.